नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता ड्रीपच्या माध्यमातून आपलं पाणी चालू आहे. 1.5 एकर आपलं हे रान आहे, पूर्ण 1.5 एकर, आणि 1.5 फुटावर आपली ही लागवड आहे, 1.5 बाय 10.5. आता याचे आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. जेव्हा आपण याची लागवड केली होती 22 मेला, तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण एक साधारणतः 5-6 व्हिडिओ याचे बनवलेले आहे. आणि कशा पद्धतीने आपली लागवड आहे, कशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण सांगितलेल्या आहे. तरी थोडक्यामध्ये आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. आता इथं जर बघितलं तर 10.5 बाय 1.5 फुटावर ह्या 1.5 एकराची आपली लागवड आहे. जर हे ठिबक म्हटलं तर हे ठिबक आपलं कपाशीतलं ठिबक आहे. म्हणजे याच्यामध्ये अंतर जे आहे 3.5 असं हे अंतर होतं. परंतु आपण काय केलं की एक जुगाडच्या माध्यमातून आपण तूर आणि सोयाबीनसाठी याची योजना केलेली आहे. आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये तूर काढून घेतलेली आहे. तूर जर बघितली तर चांगल्या पद्धतीने तूर आहे. आता याचा शेंडे खुडणीचा व्हिडिओ आपण टाकला नाही, शेंडे खुडणीचा व्हिडिओ आपण बनवून टाकणार आहोत. जर म्हटलं तर याच्यामध्ये जी लागवड असते त्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर आपली शेंडे खुडणी व्हायला पाहिजेत. परंतु आता जर बघितलं तर आपण 23व्या दिवशीच याची शेंडे खुडणी केली. आता त्याला कारण काय? कारण असं आहे मित्रांनो की उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यामुळे जे काय याची वाढ आहे ही प्रचंड जोमात पाहायला मिळत आहे. तुम्ही जर बघितलं तर हे फक्त 22 ते 23 दिवसाचं पीक आहे. परंतु जर बघितलं तर याची 1 फुटापर्यंत वाढ झालेली आहे. त्या अनुषंगानं आपल्याला लवकर शेंडे खुडणी घेणं गरजेचं होतं. कारण जेवढं वरती हे पीक जाईल त्याच्या अनुषंगानं खालून त्याला फुटवे फुटणं गरजेचं आहे. म्हणजे आता इथं जर आपण शेंडे खुडणं केली तर इथं तुम्ही बघू शकता की इथं हे नोड बारीक नोड होते. मी झूम करून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने हे नोड्स आलेले आहेत. इथं बघू शकता खाली, इथं बघा हे नोड आहे. हे नोड आल्यामुळे आणि त्या नोड चांगल्या पद्धतीने त्याला फुटले पाहिजेत, त्याला फुटवे फुटले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला लवकर शेंडे खुडणी करणं गरजेचं असते. तर जे 25 ते 30 दिवसाच्या कालावधीत शेंडे खुडणी करतो आपण, त्यामुळे आपण 2 ते 3 दिवस अगोदर याची शेंडे खुडणी घेतली. तुम्ही इथं मोठे नोड पाहू शकता. आणि काय झालं होतं की वारा आल्यामुळे बरंचसं आपलं जे तूर पीक आहे कुठं असं झुकलं होतं. तर त्या झुकल्यामुळे इथं ऑलरेडी मोठे शेंडे त्याला आले होते. तर एकंदरीत ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण थोडी लवकर शेंडे खुडणी केली. जिथं एक दाणा असेल तिथं चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथसुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि शेंडेसुद्धा 2च्या तुलनेत त्याला जास्त बघायला मिळते. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं दोन दाणे आहे. म्हणजे जे प्रचलित पद्धत आहे 12 बाय 2, तर ती कशामुळे आहे की 12 बाय 2वर जरी तुम्ही लागवड केली आणि लवकर लागवड केली तर ते चांगल्या पद्धतीने त्याचं खोड अशा पद्धतीने बनते. परंतु काय होते, आपल्याकडे ड्रॉबॅक काय आहे की पहिलंच जेव्हा आपण 2 दाणे जेव्हा लागवड करतो तर ते 2 दाणे निघत नाही, एकच दाणा त्यातला निघते. परंतु जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या क्वालिटीची जर तूर घेतली किंवा चांगल्या क्वालिटीचं जर बियाणं घेतलं तर ते निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्नसुद्धा देते आणि त्याची उगवण शक्तीसुद्धा चांगली आहे. हिची आपल्याला अंकुरची चारू वापरलेली आहे याच्यामध्ये. तर ते बियाणं एकदम चांगलं आहे आणि त्याची जे उगवण शक्ती आहे किंवा उगवण क्षमता आहे ती पर्सेंटेजच्या तुलनेत जर म्हटलं तर 95+ आहे. म्हणजे जर 100 दाणे लावले त्यातून 95 दाणे आपले निघले. ह्या शेतामध्ये आपण एकरी 800 ग्रॅम म्हणजे 1.5 एकरामध्ये आपल्याला 1.25 पॅकेटच बियाणं लागलं. आणि नंतर जेव्हा आपण दुबार लागवड केली म्हणजे कुठं निघले नाही तर क्वचित आपल्याला लावावं लागलं. एकसारखं तुम्हाला पीक तुम्ही बघू शकता की एकसारखं पीक आहे. तर ह्या गोष्टी असल्यामुळे आपण एक दाणा लागवड करत नाही. परंतु जर तुमची सुविधा असेल एक दाणा लागवड करायची तर त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच एक दाणा लागवड करा. त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने होतो. आता तुम्हाला मी कुठंतरी जर एक दाणा दिसला तर तिथं सुद्धा दाखवतो. आता इथंच बघा, इथं 2 दाणे आहे आणि इथं 1 दाणा आहे. तर याच्यात तुम्हाला निश्चितच ह्याची जी साईज आहे खोडाची आत्ताच तर बघू शकता की ह्याची साईज खोडाची आणि या सिंगल दाण्याची साईज खोडाची. याला काय होते, आजूबाजूला वाव भेटते. दुसरी गोष्ट, याला जे मोड आहेत तुम्ही बघू शकता की अजून यायचे आहेत. कारण काय झालं की याची प्रचंड वरती वाढ झाली. परंतु याला तुम्ही बघू शकता की नोड मोठ्या प्रमाणात आले आणि जास्त आले. इथं तुम्ही बघू शकता इथं मोठा नोड आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रायोगिक तत्वावर प्रयोगातूनच लक्षात येतात. तर ज्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या त्या इथं आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
दुसरी गोष्ट, आजचा जो व्हिडिओ आपण बनवतात त्याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की आपण हे ड्रिपच्या माध्यमातून पाणी आता सोडलेलं आहे. आपलं ऊन आणि टेम्परेचर भरपूर असल्यामुळे आत्तापर्यंत खत सोडणं गरजेचं होतं, पण सोडलं गेलं नाही. आता हे जे पीक म्हटलं तर आपलं 23 ते 24 दिवसाचं पीक आहे. तर 15व्या दिवशीच आपण खत सोडत असतो, परंतु ह्या गोष्टी असल्यामुळे किंवा हीट जास्त असल्यामुळे आपण ते टाळलं. परंतु आता ह्या 2-4 दिवसामध्ये आपण याला खत सोडणार आहे. दुसरी गोष्ट, वरून एक सिंपल फवारणी घेणार आहे की ज्यामध्ये आपल्याला फुटव्यांसाठी टॉनिक वापरणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवून आपण टाकणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील. आपण जेव्हा लागवड केली, कशी लागवड केली ते सुद्धा आपण टाकलेलं आहे. त्यानंतर लागवडीनंतर 4 दिवसानंतर, त्यानंतर 8 दिवसानंतर कशा पद्धतीने ग्रोथ होती, काय होतं, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आज जर बघितलं तर इथं कुठल्याच पद्धतीने अजून खतसुद्धा आपण याला दिलेलं नाही आहे. तरी तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने टवटवीत पीक आहे. एक जरी दाणा लागवड असलं तरी एकही दाणा चांगला आहे. 2 जरी असले तर चांगल्या पद्धतीने 2 दाणे इथं तुम्हाला पाहायला मिळते. तण व्यवस्थापनासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकला होता की तण नियंत्रणासाठी तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही कोळपणी करू शकता, बैलांच्या सहाय्याने याला पाडीसुद्धा देऊ शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतील. तर अशा पद्धतीने एकंदरीत आजचं आपलं हे तूर पीक आहे. याला 22 ते 23 दिवस झाले. जेव्हा आपलं खत व्यवस्थापन, खत जेव्हा आपण पहिलं देऊ ते सुद्धा आपण याच्यात व्हिडिओच्या माध्यमातून टाकतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कमेंट असतं की त्यांच्या शेतामध्ये तूर उगवणे. आपल्याही शेतामध्ये काही भागात तूर उगवते, परंतु ते प्रमाण आहे ते एक 2, 4, 5 गुंठ्याचं आहे. त्याच्यामध्ये किंवा मर रोग ह्या गोष्टी आहेत. तर त्या जर पर्सेंटेज 1 ते 2 किंवा 5% असेल तर घाबरण्याचं कारण नाही. ते जर जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला उपाययोजना करणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण ॲडव्हान्टेज नावाचं खतामध्ये एकरी 1 किलो हे घेणार आहे. मागच्याही वर्षी आपण घेतलं तर त्याचा जोरदार रिझल्ट होता. त्याच्यामध्ये आपल्याला ना हुमणीचा, ना कुठल्या किड्यांचा कुठलाच आपल्याला त्याच्यात प्रादुर्भाव आढळला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला मी सांगतो की कमीत कमी खर्चामध्ये तुमचं तूर पीक जास्तीत जास्त तुम्ही घेऊ शकता. आजपर्यंत जर आपला याचा खर्च बघितला तर फक्त आपल्याला याचा बियाण्याचा खर्च आणि एकरी 1 मजूर म्हणजे 300 रुपये ते आणि 300 रुपये ते, साहजिकच एक 500 रुपये एकराचाच आपल्याला इथं खर्च आलेला आहे. अजून आपण याच्यामध्ये कुठलाच खर्च केलेला नाही आहे. झालं फवारणीमध्ये सुद्धा आपण इतका कमी खर्च करतो ते सुद्धा आपण मागच्या वर्षी सगळे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर चांगलं एक पूर्ण तासाचा आपण व्हिडिओ घेऊ. तर अशा पद्धतीने सध्या स्थितीमध्ये आपलं हे तूर पीक आहे. तुम्ही पूर्णपणे बघू शकता, चांगली एकदम क्वालिटी मेंटेन आहे आणि जे बियाणं आपण वापरलेलं आहे ते पण बियाणं एकदम व्यवस्थित आहे. एकरी यावर्षी आपल्याला साधारणतः 10 क्विंटल हा आपण ॲव्हरेज पकडलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण मधामध्ये सोयाबीनचं नियोजन करणार आहे 2-2, 4 तास. म्हणजे मागच्या वर्षी आपण याच्यात 7 तास घेतले होते, ते आपण डायरेक्ट घेतले होते म्हणजे एकरी 22 किलो बियाणं वापरून आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून. परंतु यावर्षी आपण ह्या 2 लाईन टाकून फक्त 4च तास याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ते सुद्धा आपलं बियाणं एकरी वाचणार आहे. म्हणजे एकरी 1 किलो आपल्याला तूर बियाणं आणि एकरी 10 किलो आपल्याला सोयाबीन बियाणं. आता सोयाबीन बियाणं 10 किलो वापरून आपल्याला जर ॲव्हरेज 10 येईल तर त्याचासुद्धा आपण व्हिडिओ सगळे टाकणार आहोत, कशा पद्धतीने आपलं नियोजन असणार आहे. जरी आपल्याला 6 जरी आला एकरी तरी तो सुद्धा आपल्याला गरजेचा आहे किंवा चांगला आहे. कारण 22 किलो बियाणं टाकून जरी आपल्याला 6 क्विंटल उत्पन्न होत असेल आणि 10 किलो टाकून जर 6 क्विंटल उत्पन्न आपलं होत असेल तर 10 किलोमध्ये आपण यशस्वी झालो. कारण बियाणाची बचत, खताची बचत आणि सगळ्या गोष्टीची बचत त्याच्यामध्ये होणार आहे. टोकनच्या माध्यमातून लागवड केल्यामुळे आपला एकरी जो 1000 रुपये ट्रॅक्टरचा खर्च आहे तो सुद्धा याच्यामध्ये वाचणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.